केदारकंठा पीक वर टॉप टच केलेला आहे आणि असा ब्युटिफुलचा सनराइज आम्ही बघतोय. ट्रॅव्हल इज लाईफ, ट्रॅव्हल इज फ्युचर, ट्रॅव्हल इज पीस. We all dream in every color, searching for something bigger. प्रवास करायचा असेल तर घराबाहेर पडावं लागेल, म्हणून मी पण माझा प्रवास अशाच एका शिखरावर करायचं ठरवलं. ऐका त्या शिखराची कथा माझ्या तोंडी. पुन्हा एका नव्या ट्रॅव्हल एक्सपिरियन्स सोबत माझ्यावर सामील व्हा. इंडियाज मोस्ट ब्युटिफुल विंटर ट्रेक केदारकंठा. Our dreams come alive. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करून आमचा ट्रेक स्टार्ट झाला टुवर्ड्स बेस कॅम्प पर्यंत. हर महादेव, हर महादेव. अशा फ्रोझन डे दिवशी मायनस अप्रॉक्सिमेटली 1, 2 किंवा 3, 4, 5 मला नाही माहिती कारण सगळे नेटवर्क डाऊन आहे. अशा या फ्रोझन डे दिवशी मी प्रचंड महाडिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मोठ यूट्यूब चॅनल PS ट्रॅव्हलर्सवर. आणि ट्रॅव्हलर्स गँग चाललेली आहे आता बेस कॅम्प केदारकंठा बेस कॅम्पच्या दिशेने. ट्रेक सुरू झाल्यावर चेहऱ्यावरची ती खुशी लपून सुद्धा लपली जात नाही. जुडागा तालाब ते बेस कॅम्प टोटल डिस्टन्स 3 किलोमीटर आहे. सोपा रस्ता आणि चारी बाजूने फक्त स्नो. हे दृश्य काही बघण्यासारखं आहे. स्पाईक घालून बर्फात चालताना तो आवाज, वाव. हाफवेपर्यंत पोहोचलो आणि मी बनलो रेफरी. विनर नाही डिसाईड झाला पण लफडा मी सोडवला. 11:21 झालेत. इकडे पोचलो आणि व्ह्यू बघा. हो माय गॉड. ह्या व्ह्यूसाठी यायला तुमची एक तर फिटनेस चांगली पाहिजे. समोर आहे तो बेस कॅम्प आहे आमचा आणि 11:50 पर्यंत पोचलो. आफ्टर वी रीच बेस कॅम्प आमची एक स्मॉल मीटिंग झाली आणि त्यात मिस्टर मॉन्टी सर पुढची आयटिनरी सांगत होते. मिस्टर मॉन्टी हे बॅक टू ट्रॅक आणि हिमालयन हायकर्सचे ट्रॅक लीडर आहेत. पुढे स्नो जास्त असल्यामुळे आम्हाला ग्लिटर्सची ट्रेनिंग चालू झाली. माहिती सांगून झाल्यावर एक एक्सरसाइज झाली. एक्स्ट्रा लोकांची टेंट बांधले. पुढे एक स्मॉल गेम आणि मग सगळ्यात आवडणारं म्हणजे जेवण. आता जेवण आहे भात, कढी आणि शेवैया आणि पापड. दुपारी 1 वाजल्या जेवणासाठी पण हे जेवण एकदम असं आत्मतृप्त करत आहे. जेवण झाल्यावर काही करायला नसल्यामुळे कोणी पेंटिंग काढत होतं तर कोणी स्नोमॅन बनवत होतं. मेस्मरायझिंग पर्वतरांगा बघून तर अजूनच सुंदर वाटत होतं. ह्यात एक गोष्ट राहिली, माझी एंट्री. केदारकंठा ट्रेकची टोटल लेंथ आहे 23 किलोमीटर. सर्वसामान्य लोकांना तो एका दिवसात पार करणं अवघड असतं म्हणून हा ट्रेक 3 दिवसात पूर्ण करतात. फर्स्ट डे आपण पोहोचतो ट्रेक करून जुडागा तालापर्यंत. तिथे रात्री स्टे करतो. मग दुसऱ्या दिवशी बेस कॅम्प आणि मग रात्री 2 वाजता ट्रेक चालू करून मग डे 3ला समिट 12,500 फीट द मायटी केदारकंठाचा दर्शन घेतो. आजच्या दिवसाचा सूर्य मावळला आणि दुसऱ्या दिवसाच्या उगवत्या सूर्याला बघण्यासाठी लवकर झोपी गेलो कारण 2 वाजता उठून ट्रेक जो करायचा होता. गुड मॉर्निंग फ्रॉम केदारकंठा बेस कॅम्प. आणि आता वाजले 3:09 आणि आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय. अप्रॉक्सिमेटली 6-6:30चा सनराईज आहे. 6:30 या 7चा तिथपर्यंत आम्हाला काही करून पोहोचायचं आहे. 2 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे.
मित्र ॲक्च्युली पागे आहेत आणि मी पुढे आलो आहे. मी त्यांच्यासाठी खास थांबलो आहे. अजून तिथे टॉपला टच नाही झालो आहे कारण हा मेस्मरायझिंग टॉप मला त्यांच्याबरोबरच टच करायचा आहे. काहीसा असा व्ह्यू आहे. पूर्ण हिमालयाचा 360 व्ह्यूज येतो उत्तराखंड. हे पूर्ण असे पहाड, ह्या पर्वतरांगा आणि हा ब्युटिफुलचा असा सनराइज. ओ मेरा भाई आगे आगे आजा आजा. हा असा ब्युटिफुलचा सनराइज झालेला आहे केदारनाथ पीकवरून. वाह क्या भारी वाटता है. क्या लग रहा है, कैसा लगा केदार ट्रेक आज का? हाँ बट के 4 हुई कि 8 हुई? हाय दानिश भाई. केदारनाथ पीकवर टॉप टच केलेला आहे आणि असा ब्युटिफुलचा सनराइज आम्ही बघतोय. टॉपला पोहोचून जी शांती मनाला भेटली ती कशी सांगू. तुम्हाला ही शांती जर अनुभवायची असेल तर नक्की हा ट्रेक एकदा करून बघा. माहिती केदारनाथाची माझी जर्नी इथपर्यंतच. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सिया. Don't forget, you gotta live now while you can. Don't look back, don't forget, you gotta live now while you can. हे गाइस, आपने मेरी केदारनाथ सीरीज़ देखी होगी. आपको कैसी लगी मुझे उसमें कमेंट करके बताइए. और मैं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ इसका आपको क्वेश्चन होगा. तो मैंने इंस्टाग्राम पे एक पोल किया था कि मैं मराठी में बात करूँ या हिंदी में. तो सबसे ज़्यादा वोट्स मुझे हिंदी के लिए आए थे. तो इसके आगे की जितने भी सीरीज़ होंगी वो सब हिंदी में होंगी. तो स्टे ट्यून और देखते रहिए आगे के ब्लॉग. ऐसे ही मुझे सपोर्ट करते रहिए. आगे की वीडियो में बहुत सारा कंटेंट और सिनेमैटिक्स होंगे. तो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टाटा. 'Cause you gotta